उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महाकुंभ पर्व मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरं केलं जाते। दररोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत। या ठिकाणी स्नान केल्यानं पाप नाहीशी होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे तब्बल 144 वर्षानंतर जुळून आलेला महाकुंभ आणि त्यात स्नानाची पर्वणी साधण्यासाठी प्रयागराज गर्दीनं फुलून गेलाय। पण प्रयागराज मधून वाहणारे याच नदीच्या पाण्यात विष्ठेतील जीवाणू असतील तर डोक्यात नुसता विचार आला तरी संताप येतो। पण हे खरं आहे, प्रयागराज मधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जीवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली। या अहवालात नेमकं काय म्हटलंय, खरंच असं काही घडलंय का, जाणून घेऊयात सविस्तर। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया। प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा अहवाल 3 फेब्रुवारीला तयार केला। त्यानंतर अहवाल एनजीटीच्या मुख्य खंडपीठाला सादर करण्यात आला। या अहवालानुसार गंगा आणि यमुना नद्यांमधील पाणी 6 मानकांच्या आधारे तपासण्यात आलं। यात पीएच पातळी, फिकल कोलिफॉर्म, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि डिझॉल्व्ड ऑक्सिजन या घटकांचा समावेश होता। या पाण्यात फिकल कोलिफॉर्मची पातळी मात्र जास्त आढळून आली। साधारणपणे 1 मिलीलीटर पाण्यात फिकल कोलिफॉर्मचं प्रमाण 100 असलं पाहिजे, पण अमृत स्नानाच्या आधी पाण्याच्या एका नमुन्याची तपासणी केली असता त्यात कोलिफॉर्मचं प्रमाण 2300 इतकं आढळून आलं। कोलिफॉर्म बॅक्टेरिया वाढला। प्रयागराज शहरातील संगम क्षेत्राच्या आसपास गंगा आणि यमुना नद्यांमधील पाणी अतिशय प्रदूषित आहे। संगम स्थळावरून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण प्रति मिलीलीटर 100 ऐवजी 2000 आढळून आलं। सीपीसीबीच्या मानकानुसार हे पाणी सी कॅटेगरीत येतं। याचा अर्थ पाणी इतकं प्रदूषित आहे की पाण्यानं स्नान करणं सुद्धा शक्य नाही। वाराणसीतील वकील सौरभ तिवारी यांनी प्रयागराज मधील गंगा आणि यमुनेच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची राष्ट्रीय हरित लवादाकडून सुनावणी सुरू आहे। महाकुंभ सुरू असताना शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडलं जात असल्याचा आरोप होत आहे। या आरोपांची शहानिशा लवादाकडून केली जात आहे। एनजीटीनं उत्तर प्रदेश प्रदूषण मंडळाला फटकारलं। लवादानं बुधवारी या मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला चांगलंच फटकारलंय। उत्तर प्रदेश मंडळानं जो अहवाल सादर केलाय त्यात गंगेच्या पाण्यातील एफसी आणि ऑक्सिजनच्या पातळीसारखे पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडाविषयी अन्य तपशील पुरेसे सादर केले नाहीत असं एनजीटीने म्हटलंय। इतकंच नाही तर विविध ठिकाणचे पाणी नमुने गोळा करून पाणी गुणवत्तेचा ताजा अहवाल एका आठवड्यात सादर करा अशा सूचना एनजीटीने दिल्या आहेत। महाकुंभाच्या आधीही पाणी तपासणी करण्यात आली। विशेष म्हणजे भाविक ज्या ठिकाणी स्नान करत आहेत त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने 12 आणि 13 जानेवारीला घेण्यात आले होते। त्यानंतर याही नमुन्यांची तपासणी करण्यात आली। या पाण्यात फिकल कोलिफॉर्म अर्थात एफसी हे विष्ठेत आढळणारे जीवाणू सापडले। त्यानंतर त्रिवेणी संगमाच्या वरील भागात ताजे पाणी सोडले गेले। त्यामुळे पाण्यातील प्रदूषण कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दावा फेटाळला। संगमाच्या पाण्यात विष्ठेतील जीवाणू आढळत असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेटाळला आहे। पाणी आचमन आणि स्नान करण्यासाठी योग्य असल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केलाय। उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्यानं लक्ष ठेवत असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय। आता पाहूयात सीपीसीबीच्या अहवालातील ठळक मुद्दे। त्यातील पहिला म्हणजे गंगा नदीतील पाणी स्नानासाठी असुरक्षित आहे। महाकुंभात कोणत्याही वेळी 50 लाख ते 1 कोटी भाविकांची उपस्थिती आहे। दररोज किमान 16 दशलक्ष लिटर मलमूत्राच्या पाण्याची निर्मिती होते। दररोज किमान 240 दशलक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती होते। पाण्यातील जैविक घटकांच्या विश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलंय। तर मंडळी, या संपूर्ण अहवालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।